नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जर कॅल्शियमची कमतरता आली, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या समस्या उद्भवू शकतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना येणारी ही जी कॅल्शियमची कमतरता आहे, तर ती आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करताना आपल्या पशूंच्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जास्त आवश्यक असणारे जे काही मिनरल आहे, तर ते म्हणजे कॅल्शियम आहे. मित्रांनो, या कॅल्शियमची जर कमतरता आपल्या पशूंमध्ये झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या समस्या पाहायला मिळतात आणि आपण आपल्या पशूंमध्ये जर या कॅल्शियमचा जो वापर आहे, तो जर त्या ठिकाणी रेग्युलर केला किंवा आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जेवढे कॅल्शियम पाहिजे, तेवढे जर आपण रेग्युलर दिले, तर आपल्याला अतिशय सुंदर फायदे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा. आपले जे पशु असतात तर त्यांना दोन कारणांसाठी कॅल्शियम हे खूप आवश्यक असते. यामध्ये पहिले जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्यांना कॅल्शियम हे खूप आवश्यक असते. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी काही कॅल्शियमची झीज झालेली आहे, तर ती भरून काढण्यासाठी त्यांना कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे असते. आणि दुसरे म्हणजे आपल्या पशूंना दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे असते. मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या या उद्भवत असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता आली, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं असतात किंवा कुठले आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर जर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आली, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना मिल्क फिवर, ज्यालाच आपण हायपोकॅल्शिमिया म्हणतो, तर हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो. या आजारामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीराचे तापमान जे आहे तर ते कमी झालेले असते. आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाणे कमी झालेले असते. आपल्या पशूंमध्ये त्यांना उभे राहण्यासाठी त्या ठिकाणी त्रास होतो. आपले पशु जे आहेत तर ते एकदम सुस्त त्या ठिकाणी होऊन जातात. मग मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना तात्काळ कॅल्शियम देणे हे खूप गरजेचे असते. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही IV कॅल्शियम मार्केटमध्ये येतात, यामध्ये कॅल्बरॉल असेल, मायफेक्स असेल, यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काही कॅल्शियमची कमतरता आलेली आहे, तर ती भरून काढून आपल्या पशूंना लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण ठीक करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आल्यावरती दुसरे जे काही आपल्याला लक्षण दिसते, तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला समस्या या पाहायला मिळत असतात. मित्रांनो, या समस्या जर आपल्याला टाळायच्या असतील, तर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना कॅल्शियम देणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक वेळा या कॅल्शियम कमतरतेच्या समस्यांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटीच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये कॅल्शियमचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता आली, तर त्या ठिकाणी आपल्याला दिसणारी तिसरी जी काही समस्या आहे, तर ती म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना जार-वार बाहेर टाकण्यासाठी अडचणी पाहायला मिळतात. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर कॅल्शियम प्रॉपर दिले, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जार-वार बाहेर टाकण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, कॅल्शियमची कमतरता आपल्या पशूंमध्ये झाल्यावरती सर्वात महत्त्वाचे जे काही लक्षण आपल्याला दिसते, तर ते म्हणजे आपल्या पशूंची हाडे जी आहेत, तर ती ठिसूळ झालेली पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना हाडे मोडण्याच्या समस्या पाहायला मिळतात. आपल्या पशूंची हाडे जी आहेत, तर ती कमकुवत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना कॅल्शियम देणे हे खूप गरजेचे आहे. खास करून आपले ज्या लहान कालवडी पाडी रेडी असतात, तर त्यांच्या आहारामध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता झाली, तर त्यांची हाडे ठिसूळ होतात, मोडतात. हाडांमध्ये त्या ठिकाणी कमजोरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे आपल्या ज्या लहान कालवडी पाडी रेडी असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या आहारामध्ये आपण कॅल्शियम देणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत, तर ते चारा कमी खात असतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना श्वसनाच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंमध्ये त्यांचे रक्त गोठण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागत असतो. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे जे काही लक्षण आहे, तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे दूध वाढत नसेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झालेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता ही झालेली असते.
त्यामुळे मित्रांनो, आपण आपले जे व्यायलेले पशु आहेत, तर त्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, यांसारखी जी काही लक्षणं आहेत, तर ती आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते, तर पाहायला मिळत असतात. मग त्या ठिकाणी मित्रांनो, आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ही जी लक्षणं आहेत, तर ती पाहायला मिळणार नाही. आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची हाडे व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांची वाढ व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांना इन्फर्टिलिटीच्या ज्या समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये होणारा जो काही हायपोकॅल्शिमिया आजार आहे, तर तो टाळण्यासाठी, आपल्या पशूंचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी, मग आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे? कशा पद्धतीने आपण आपल्या पशूंच्या शरीरामधले ही जी कॅल्शियमची कमतरता आहे, तर ती भरून काढू शकतो? तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी काही कॅल्शियमची कमतरता आहे, तर ती भरून काढण्यासाठी आपण पहिली जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना डाळीचा वापर करायचा आहे. जे द्विदल धान्य आपण म्हणतो, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंच्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरता त्या ठिकाणी भरून काढू शकतो. त्यासोबतच जे काही लसूण घास असेल किंवा चवळी असेल यांसारख्या खाद्याचा त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो, की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी असते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरातील कॅल्शियम भरून काढण्यासाठी आपल्याला फायदा होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे, तर तो रेग्युलर करायचा आहे. खास करून आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना आपण 8वे पर्यंत आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या कॅल्शियमचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. या मिनरल मिक्सचर सप्लिमेंटचा त्यांच्या आहारामध्ये वापर करायचा आहे. की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. त्यांना ज्या हायपोकॅल्शियमियाच्या समस्या पाहायला मिळतात त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल. आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जास्त काळ टिकवण्यासाठी त्या ठिकाणी या मिनरल मिक्सचरच्या सप्लिमेंटमुळे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपले पशु जर ताजे व्यायलेले असतील, तर त्यांच्यामध्ये आपण जे काही मार्केटमध्ये आपल्याला लिक्विड कॅल्शियम येतात, तर त्यांचा सुद्धा वापर करू शकतो. कमीत कमी पहिला 1 महिना जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या लिक्विड कॅल्शियमचा वापर केला, तर आपल्या ताज्या व्यायलेल्या पशूंमध्ये कॅल्शियमची जी गरज आहे, तर ती जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते. तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा या लिक्विड कॅल्शियमच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना आहे, तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायच्या वेळी किंवा व्यायल्यानंतर लगेच त्यांना त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला जे कॅल्शियम जेल मिळतात, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंना व्यायल्यानंतर त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता भासणार नाही. यामध्ये आपण कॅलप जेल, कॅल्शियमस जेल, कॅल्शियमस्ट ॲडव्हान्स जेल, ॲस्कॅल जेल यांसारख्या कुठल्याही जेलचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना हायपोकॅल्शियमियाच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या, तर आपण आपले जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी कॅल्बेरॉल असेल किंवा मायफेक्स असेल, तर यांसारख्या आयव्हीचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना व्हिटॅमिन D3 चे जे काही सप्लिमेंट्स असतील, तर त्यांचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचे आहे. व्हिटॅमिन D3 मुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे शोषण आणि पचन व्यवस्थित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना जर आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये केल्या, तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना कॅल्शियमची जी काही कमतरता आहे, तर ती त्या ठिकाणी भासणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना कॅल्शियमची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी कुठली लक्षणं पाहायला मिळतात, कुठल्या समस्या पाहायला मिळतात आणि आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.